नमस्कार. संपूर्ण समृद्धीमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं स्वागत आहे. आजचा विषय तुमच्या संपत्तीचे रक्षण करणे. विमा, कर, कायदेशीर. तुम्ही संपत्ती निर्माण केली आहे, आता तुम्ही त्याचे रक्षण करा. बरेच लोक संपत्ती तयार करतात आणि कर, खटले किंवा खराब नियोजनामुळे ती गमावतात. हा दिवस कंटाळवाणा परंतु गंभीर गोष्टींबद्दल आहे. संरक्षण. विज्ञान स्पष्टीकरण. संपत्तीचे संरक्षण करणे आकर्षक नसले तरी ते अत्यावश्यक आहे. जर तुम्ही संरक्षित नसाल तर एक खटला, एक कर बिल किंवा एक अपघात तुमची अनेक वर्षांची संपत्ती उभारणी नष्ट करू शकतो. कृती विश्वास चक्र. यशस्वी श्रीमंत लोक कायदेशीर संरचना, विमा आणि कर धोरणे यांची गरज पडण्यापूर्वीच तयारी करून ठेवतात, नंतर नाही. कार्यपद्धती, कृतीचे टप्पे. 1. विमा. तुमच्याकडे पुरेसे विमा संरक्षण आहे का? आरोग्य विमा, दायित्व विमा जर तुम्ही व्यावसायिक असाल तर, मालमत्ता विमा लागू असल्यास, अपंगत्व विमा. 2. कर. तुम्ही कराचे योग्य नियोजन करून भरणा करत आहात का? तुमच्या परिस्थितीबाबत कर तज्ञांचा सल्ला घ्या. तुम्हाला उपलब्ध असलेल्या कर सवलती, टॅक्स डिडक्शन समजून घ्या. कर बचतीसाठी व्यवसायाच्या रचनेचा, उदाहरण LLC, एस कॉर्प इत्यादी विचार करा. जर तुम्ही स्वयंरोजगार करत असाल तर अंदाजित करांचे, इस्टिमेटेड टॅक्सेस नियोजन करा. कार्यपद्धती, कृती आराखडा. 3. कायदेशीर रचना. तुम्हाला याची गरज आहे का? जर तुमच्याकडे संरक्षण करण्याजोगे उत्पन्न किंवा मालमत्ता असेल तर कायदेशीर रचना तयार करा. तुमच्या परिस्थितीसाठी सर्वोत्तम रचनेबाबत वकिलाचा सल्ला घ्या. आवश्यक कागदपत्रे, मृत्यूपत्र, पॉवर ऑफ अटर्नी इत्यादी तयार ठेवा. 4. बजेट. या खर्चांचा समावेश करा. विम्याचा खर्च, कर नियोजनाचा खर्च, कायदेशीर रचना उभारण्याचा खर्च. 5. वार्षिक आढावा. दरवर्षी तुमच्या संरक्षण व्यवस्थेचा आढावा घ्या. महत्त्वाची टीप. तुमच्याकडे काही संपत्ती असतानाच विमा आणि कायदेशीर संरचनेसारख्या गोष्टींवर पैसे खर्च करा. संपत्ती पुन्हा उभी करण्यापेक्षा तिचे रक्षण करणे अधिक सोपे असते. दैनंदिन अध्यापन मुद्दे. संपत्तीचे संरक्षण करणे ही ऐच्छिक बाब नाही. एका कायदेशीर खटल्यामुळे अनेक वर्षांची मेहनत वाया जाऊ शकते. कर नियोजनाची म्हणजे टॅक्स प्लॅनिंग प्रक्रिया कर भरण्याच्या वेळे आधीच पूर्ण केली पाहिजे. कायदेशीर रचनांचे म्हणजे लीगल स्ट्रक्चर विशिष्ट उद्देश असतात. संरक्षण म्हणजे तुमच्या संपत्तीसाठी एक स्वस्थ विमाच आहे. धन्यवाद. शुभेच्छा. शुभम भवतु. शुभम भवतु.